नमस्कार, आप देख रहे हैं प्राइम भारत न्यूज। महाराष्ट्र की राजनीति से जुड़ी इस वक्त की बड़ी खबर। बीएमसी समेत राज्य की 29 महानगर पालिकाओं में महायुति की शानदार जीत के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरी तरह एक्शन मोड में नजर आ रहे हैं। चुनावी जीत के तुरंत बाद मुख्यमंत्री फडणवीस ने साफ कर दिया है कि उनका फोकस अब सत्ता नहीं, बल्कि विकास और निवेश है। इसी कड़ी में सीएम देवेंद्र फडणवीस सीधे विदेश द्वारे पर निकल पड़े हैं और इस बार उनका गंतव्य है स्विट्जरलैंड। राजनीतिक विश्लेषकों का मानना है कि बीएमसी और अन्य महानगर पालिकाओं में मिली जीत दरअसल विकास की राजनीति पर जनता की मुहर है। कुल मिलाकर यह द्वारा सिर्फ एक विदेश यात्रा नहीं, बल्कि महाराष्ट्र के विकास की अगली बड़ी छलांग माना जा रहा है। अब देखना होगा कि यह विदेशी द्वारा राज्य के लिए कितने बड़े निवेश और कितने नए रोजगार लेकर आता है। जगभरात नाव कमावलेलं आहे। अनेक वेळा तुमच्याकडे पाहून त्या ठिकाणी आम्हाला सन्मान मिळतो की मराठी आहेत म्हणजे चांगले आहेत, कारण या देशामधल्या मराठी लोकांनी चांगलं काम केलं आहे। म्हणून मी तुमचा अतिशय मनापासून आभार मानतो की तुम्ही त्या देशाच्या संस्कृतीमध्ये, त्या देशाच्या व्यवसायामध्ये, त्या देशाच्या बिझनेसेसमध्ये जे काही कार्य केलेलं आहे, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे काही कार्य केलेलं आहे, तिथल्या वेगवेगळ्या एंटिटीजला, वेगवेगळ्या कंपन्यांना महान बनवण्याकरता जे तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यामुळे निश्चितपणे आम्हालाही त्याचा फायदा मिळतो। आणि एक प्रकारे आपल्या सगळ्यांचा जो कंडक्ट आहे, आपल्या सगळ्यांचं जे वागणं आहे, तो आमच्याकरता एक पासपोर्ट तयार होतो की आपल्याला भारतात कुठे जायचं आहे, तर आपल्याला महाराष्ट्रात जायचं आहे। कारण मराठी माणूस हा एंटरप्राइजिंग आहे, मराठी माणूस हा वेलकमिंग आहे, मराठी माणूस हा मेहनती आहे। अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या मराठी माणसाची एक प्रतिमा ही तुम्ही परदेशामध्ये या ठिकाणी तयार केली आहे।